ठरलं तर मग या मालिकेच्या 23 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. प्रेक्षकांनो, व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या लाईकमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं, प्रिया सतत तेच विचारून प्रतिमाला त्रास देत असते. त्याचा त्रास प्रतिमाला होतो आणि ती चक्कर येऊन खाली पडते. पाणी प्यायल्यावर प्रतिमाला शुद्ध येते. डॉक्टर श्रद्धा प्रतिमाला रेस्ट करण्यासाठी सांगतात. अर्जुन प्रतिमाला तिच्या रूममध्ये रेस्ट करण्यासाठी घेऊन जातो. इकडे प्रियाला मात्र खूप आनंद होत असतो. ती मनातच म्हणते, चला, माझं नशीब इतकंही वाईट नाही आहे. या बाईला आवाज फुटला असला तरी हिचा मेंदू अजूनही कोल्ड स्टोरेजमध्येच आहे. रविराजराव डॉक्टर श्रद्धाला थँक्स म्हणतात. तुझ्या सजेशनमुळेच प्रतिमाची वाचा परत आली, असं ते श्रद्धाला म्हणतात. त्यावर डॉक्टर श्रद्धा म्हणतात, तुला जर थँक्स म्हणायचंच असेल तर ते मला नको, सायलीला म्हण. तिने रिस्क घेतली म्हणून हे सर्व शक्य झालं. सायली म्हणते, माझं यात काही नाही आहे डॉक्टर, तुमचे योग्य उपचार आणि बाप्पाची कृपा. प्रतापराव म्हणतात, पण डॉक्टर, प्रतिमाची स्मृती परत येईल ना? त्यावर डॉक्टर श्रद्धा म्हणतात, अहो, आजच त्यांनी एवढं मोठं पाऊल टाकलंय. आता खरा प्रवास त्यांचा चालू झाला आहे. त्यावर प्रिया म्हणते, पण मला अजूनही हे कळत नाही आहे. आईने सायलीकडे बघून तन्वी अशी हाक का मारली? डॉक्टर श्रद्धा प्रियाला उत्तर देत म्हणतात, कारण तिला तो क्षण आठवला असेल आणि तोच तर आपल्या सगळ्यांचा हेतू होता. तिची स्मृती परत आली नसली ना तरी तिला चालना नक्कीच मिळाले आणि सायलीला बघून ना तिला तिची मनातील कोणती तरी भावना जागी होते. हीच तर किती पॉझिटिव्ह गोष्ट आहे. प्रतिमा वहिनींची स्मृती परत येण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे, असं डॉक्टर सर्वांना सांगतात. पूर्णाईला हे ऐकून खूप आनंद होतो आणि ती बाप्पाजवळ हात जोडून म्हणते, बाप्पा, तू आलास पण आमच्याकडे सुख आणि आनंद घेऊन आलास रे. सायली हात जोडून म्हणते, बाप्पा, ह्या घरावर तुझी कृपा अशीच राहू दे. रूममध्ये सायली एकदम आनंदाने काम करत असते. अर्जुन तिथे येतो. अर्जुनला पाहता सायली धावतच त्याच्या जवळ जाते आणि त्याला म्हणते, सर, माझा आनंद ना माझ्या पोटात मावतच नाही आहे. सतत मला प्रतिमा आत्याने हाक मारलेली आठवते. अर्जुन सायलीच्या बोलण्याला काही रिॲक्ट करत नाही. सायली त्याच्या हातातील बुक खेचून घेते. अर्जुन पुन्हा एकदा सायलीला इग्नोर मारून तिथून दुसरीकडे जातो. सायली त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, सर, तुम्ही ऐकताय ना? अर्जुन रागातच म्हणतो, वाचतोय मी. सायली ही रागातच म्हणते, एवढी आनंदाची बातमी सांगते मी तुम्हाला आणि तुम्ही काय वाचताय? आणि ती अर्जुनच्या हातातील फाईल ओढून घेते आणि ती अर्जुनला म्हणते, काही बिनसलंय का तुमचं? अर्जुन म्हणतं, ते ॲक्सिडेंटचं रिक्रिएशन किती डेंजरस होतं हे माहिती आहे ना तुम्हाला? तरी तुम्ही ती रिस्क घेतली. तुम्ही किती केअरलेस वागलात हे तुम्हाला कळतं आहे का? तुम्ही आत्ता हॉस्पिटलमधून परत आलात मिसेस सायली. अजूनही विकनेस आहे तुम्हाला, तरी तुम्ही हे सगळं केलं. मला एका शब्दाने सांगावंसं वाटलं नाही तुम्हाला? तुम्ही एकट्यानेच एवढी मोठी स्टेप घेतली. आय ॲग्री, सिनियर होता तुमच्यासोबत, तरी तुम्ही मला एकदा सांगायला हवं होतं. तो जोरातच ओरडतो. सायली हात दाखवतच म्हणते, गप्प बसा, मला बोलू देणार आहात का की स्वतःच बडबड करत बसणार आहात? आता सायलीचा पारा चढतो बरं का, आणि ती म्हणते, एकतर मी तुम्हाला फोन केला होता, तो तुम्ही कट केलात आणि त्यानंतर तुम्ही फोन स्विच ऑफ केलात, बंद. त्यामुळं मला असं वाटलं की तुम्ही कामात आहात म्हणून फोन उचलत नाही आहे. आता अर्जुनला काही कळत नाही, कारण प्रियाने फोन स्विच ऑफ केलेला असतो ना. तो पुन्हा एकदा विचारतो, काय? हे कसं झालं? अर्जुन म्हणतो, तरी तुम्हाला परत फोन करायला हवा होता ना. सायली म्हणते, फोन बंद असताना परत फोन करायला हवा होता मी. त्यावर अर्जुन म्हणतो, हो, म्हणजे सर्व काम सोडून मी धावत आलो असतो. तुम्हाला काय झालं असतं तर मी. एवढं बोलून असतो गप्प बसतो. त्याला कळून चुकतं की आपण काहीतरी भलतंच बोलते. सायली म्हणते, तर काय? आता मात्र अर्जुनची गाडी अडखळते आणि तो म्हणतो, तर मी मधुभावना काय उत्तर दिलं असतं? आता ही सायली कान पकडते आणि म्हणते, बरं, मला माफ करा हां. तुमचा फोन जरी बंद असला ना तरी मी त्यावर पुन्हा फोन करीन, ठीक आहे? आता अर्जुनही हसतच म्हणतो, सॉरी, ॲक्च्युली मला ना तुमचा खूप राग आला होता, पण त्यासोबतही तुमचं कौतुकही वाटत होतं, कारण आज फक्त तुमच्यामुळे प्रतिमा त्यांची वाचा परत आली आहे. त्यावर सायली म्हणते, माझ्यामुळे नाही हो, आपल्या घरी जो बाप्पा बसलाय ना त्याच्यामुळे झालं हे सर्व. आणि तसंही मी रविराज काकांसोबत जाणार नव्हते, पण ती प्रिया कॉलेजमध्ये अडकली ना म्हणून मला जावं लागलं.
अर्जुन सायलीला म्हणतो, प्रिया कॉलेजमध्ये अडकली नव्हती, ती माझ्यासोबत माझ्या ऑफिसमध्ये होती. आता हे ऐकून सायलीला राग येतो. सायलीला असं पाहून अर्जुन लगेच कान पकडतो आणि म्हणतो, सॉरी चुकलं माझं. म्हणजे मी तुम्हाला सांगणारच होतो. हे बघा, मला तुमच्यापासून काही लपवायचं नव्हतं. आणि तो एका लहान मुलासारखाच बोलू लागतो. खरं सांगणार होतो मी. जेव्हा सिनियरचा फोन आला होता तेव्हा तन्वी माझ्या ऑफिसमध्ये होती. मी सांगणार होतो तुम्हाला खरंच. सायली जरा गालात हसतच म्हणते, ठीक आहे, कान सोडा आता. अर्जुन कान सोडतो. त्यावर सायली म्हणते, पण काय कमाल आहे ना प्रियाची. या अशा खोटाडेपणामुळे तिने केवढी मोठी संधी गमावली. आज खरं तर गाडीत ती हसायला हवी होती. सायली जरा इमोशनल होऊनच बोलू लागते. आज जर ती गाडीत असती ना, तर तिच्या आईचा आवाज ऐकणारी ती पहिली व्यक्ती असती. त्यावर अर्जुन म्हणतो, पण बरं झालं ती माझ्यासोबत ऑफिसमध्ये होती. आज ना माझ्या हाती एक मोठा पुरावा हाती लागणार होता. पण तेव्हा तुमचा फोन आला, तुम्ही रडत होता आणि तो चान्स गेला. तिच्या तळपायावर ना काही. पुढे अर्जुन बोलतच असतो. तेवढ्यात त्याचं लक्ष सायलीकडे जातं. सायली एकदम भारावून गेलेली असते. अर्जुन सायलीच्या जवळ येतो आणि तिला बोलू लागतो, तुम्ही कुठे हरवलात. सायली बोलू लागते, काय गंमत आहे ना सर. प्रतिमा आत्यांची वाचा परत आली ना, तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिला शब्द उच्चारला तो तन्वी होता. त्यांना अजून इतर कोणतेही नातं आठवत नाही आहे. त्यांच्या मुलीचे असलेलं त्यांचं नातं त्यांच्या मेंदूच्या खोल तळाशी कुठेतरी रुजलं आहे. ते म्हणतात ना, आईची नाळ आपल्या मुलीशी जोडलेली असते, तसंच असेल. सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुन मनातच म्हणतो, आई मुलीचं नातं कोणीच एक्सप्लेन करू शकत नाही. जी सर्वांना तन्वी वाटते ती खरंच प्रतिमा आत्यांची मुलगी आहे का. प्रिया एकदम दबक्या पावलांनी प्रतिमाच्या रूममध्ये येते आणि ड्रॉवरमधील गोळ्यांची बॉटल काढते. ती गोळ्यांची अदलाबदली करते आणि म्हणते, आता तू डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या नाही, मी दिलेल्या गोळ्या खायच्या. सध्या तरी विटामिनच्याच गोळ्या आहेत. याने काय तुझी मेमरी परत येणार नाही. ती प्रतिमाला गुड नाईट आई असं म्हणून तिथून निघून जाते.